तर ज्यांना काही उद्योग शिल्लक नाहीत ते हिंदी भाषेचा विरोध करतायत। हिंदी राष्ट्रभाषा तर मराठी मातृभाषा आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तर मोदी शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका असं हिंदी भाषेच्या सक्तीवरून संजय राऊत म्हणाले। काय सध्या कोणाला उद्योग नाहीये, मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल कोणाचं दुमत नाही। जसं जगात मॅक्झिमम भाषा चालते ती इंग्रजी चालते, त्याच्यामुळं तुमच्या आमच्या कुणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे। हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। मराठीचा सन्मान या महाराष्ट्रात राहायला हवा। मराठी या राज्याची राजभाषा आहे। तिच्या अंगावर भरजरी वस्त्रच पाहिजेत आणि तिच्या अंगावर राजमुकुटच हवा। हिंदी या देशात राहणार, मी देशाची गोष्ट करतो। राष्ट्रभाषेचा दर्जा आहे, आम्ही राष्ट्रभक्त आहोत। हिंदी आणि हिंदू नंतर करू आपण। वैधता नसली तरी सुद्धा आम्ही हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे। नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका। अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका। ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही।